हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर खूपच मोठ्या ब्रेकनंतर मी पुन्हा आली मिनी व्लॉग घेऊन. तर चला सुरू करूयात. वेलकम बॅक टू माय अनदर मिनी व्लॉग. तर मी जॉब आणि घर ह्या दोन्ही गोष्टी मॅनेज करून व्हिडिओ एडिटिंग करणं, व्लॉग बनवणं हे थोडंसं मॅनेज होत नव्हतं. त्याच्यामुळे व्लॉगिंग थोडंसं मी स्टॉप केलं होतं. पण आता इथून पुढे मी डेली टाकणार आहे. माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न असल्यामुळे आम्ही सर्वजण आत्याच्या गावी गेलो होतो. आत्याचं गाव खूपच सुंदर आहे, नदीच्या काठी आहे, त्याच्यामुळे खूपच छान वाईब्स आहेत तिथल्या. खूप छान वाटलं तिकडे जाऊन. गेल्यानंतर मम्मीने आत्याची ओटी वगैरे भरली, त्यांचे रिच्युअल्स सुरू झाले होते. त्यानंतर मी आमच्या नवरीबाईला मस्तमध्ये नेलपेंट वगैरे लावून दिली. ती व्लॉगमध्ये यायला नको बोलत होती, खूप लाजते ती. त्यानंतर मम्मीची ह्यांची जेवणाची तयारी सुरू झाली होती. रात्री नवरीचा उठण्याचा कार्यक्रम होता. खूप लोकांना हे माहीत नाही आहे. आमच्याकडे उठण्या म्हणजे आदल्या दिवशी नवरीला उठणं लावून अंघोळ वगैरे घालतात आणि गाणी वगैरे बोलतात, डान्स वगैरे करतात. तर हेच आहे. खूप छान वाटतं त्या दिवशी आणि मला माझ्या लग्नाचीच आठवण आली. नेक्स्ट डेला मी रेडी होऊन चालले होते हॉलवर आणि हॉल जवळच असल्यामुळे आम्ही गाडीवरच चाललो होतो. नवरी गाडीत होती आणि खूप छान दिसत होती ती. तिचा इथे टच नवरदेवाने तर कमालच केली. पारंपरिक आणि एकदम मस्त पद्धतीने त्याने वरण आणलं होतं, एकदम बैलगाड्यांमधून. खूप छान वाटत होतं ते बघायला आणि खूपच म्हणजे खूपच छान होतं ते. मला खूप आवडलं आणि हा होता माझा लूक लग्नातला. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मला. मी कशी दिसते ते सुद्धा सांगा. जेवण झाल्यानंतर आम्ही मस्त सगळेजण खूप दिवसातून भेटलेलो, त्याच्यामुळे गप्पा मारत बसलो होतो आणि इथे जरा मॅडमचा आमच्या टचअप सुरू होता. लग्न छान पद्धतीने पार पडलं, खूप सुंदर लग्न झालं आणि त्यानंतर माझे मम्मी पप्पा कन्यादान करत होते. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू.